नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रहार जनशक्ती पक्ष म्हणजे बच्चू कडू यांचा पक्ष, ज्याची महाराष्ट्रात सध्या स्थिती काय आहे, त्यांची ताकद किती आहे, काय इम्पॅक्ट ते महाराष्ट्राच्या राजकारणात आणू शकतात, त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, बच्चू कडू यांनी नुकताच संभाजीनगरमध्ये एक मोठा मोर्चा काढला होता, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातून त्यांचे कार्यकर्ते, त्यांना मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात इथं आंदोलनात मोर्चात सहभागी झाला होता. दिव्यांगासाठी तो मोर्चा होता. अनेक मागण्या त्या मोर्चाद्वारे संभाजीनगरमध्ये करण्यात आल्या होत्या. क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय इथपर्यंत तो मोर्चा करण्यात आला होता. त्याचं नेतृत्व बच्चू कडू करत होते. मित्रांनो, बच्चू कडू हे राजकारणात एक अत्यंत महत्त्वाचं नाव आहे महाराष्ट्राच्या राजकारणात, असं म्हणायला हरकत नाही. अनेक वर्षापासून ते अमरावतीमधून आमदार आहेत. अचलपूर जे विधानसभा मतदारसंघ आहे तिथून ते अमरावतीच्या आमदार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता कोणाची असो, बच्चू कडू आपलं काम करून घेण्यात पटाईत आहेत, असं त्यांना ख्याती प्राप्त आहे, असं आपण म्हणू शकतो. त्यांची जर राजकीय ताकद बघितली मित्रांनो, तर 2019 साली 26 ठिकाणी त्यांनी उमेदवार उभा केले होते, इन्क्लुडिंग ते स्वतः. 26 ठिकाणापैकी 5 ते 6 ठिकाणी त्यांची ताकद चांगली आहे. जिल्ह्यावारी जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये सगळ्यात मोठी जर ताकद त्यांची कुठे असेल तर ती अमरावती जिल्ह्यात आहे. अमरावती जिल्हा हा बच्चू कडूंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अमरावती जिल्ह्यामधूनच त्यांचे 2 आमदार निवडून गेले होते, इन्क्लुडिंग बच्चू कडू. अचलपूरमधून बच्चू कडू निवडून गेलेले आहेत 2019 मध्ये, आणि मेळघाट येथून त्यांचा एक आमदार निवडून गेला होता. त्याशिवाय अकोलामध्ये अकोट आणि मूर्तिजापूर म्हणजे अकोला जिल्ह्यात पण त्यांची भरपूर ताकद आहे. त्यानंतर हिंगोलीमध्ये पण त्यांची ताकद आहे. अशी विदर्भामध्ये बऱ्यापैकी त्यांची ताकद आहे. त्यानंतर जर हा भाग सोडला तर उस्मानाबादमध्ये देखील थोडीफार ताकद आहे. अशी महाराष्ट्रामधल्या काही 5-6 ठिकाणी त्यांची ताकद आहे. त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी काही एवढा प्रभाव त्यांचा नाही. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात बच्चू कडू हे सतत चर्चेत राहिलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी काम असू द्या, दिव्यांगांसाठी काम असू द्या, त्यांना पुढाकार घेऊन सत्तेत कोणी असू द्या, त्यांना वेटेज धरून त्यांनी आपले काम करून घेतलेले आहेत. दिव्यांगासाठी मंत्रिमंडळात त्यांनी स्वतंत्र विभाग दिव्यांगासाठी ओपन करून घेतला. दिव्यांगासाठी एक स्वतंत्र मंत्रालय त्यांनी दिव्यांगासाठी एक स्वतंत्र कारभार त्यांनी तयार करून घेतला. असे बच्चू कडू राजकारणात पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत, आणि अशामध्ये छत्रपती संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांना घेऊन तिसरी आघाडी करण्याच्या प्रयत्नात सध्या ते आहेत. 26 ठिकाणी उमेदवार उभे केले होते, त्या ठिकाणी त्यातून 2 ठिकाणी त्यांचे आमदार निवडून आले, जे की अमरावतीमध्ये ते स्वतः होते आणि मेळघाट होते. त्या व्यतिरिक्त बाकी ठिकाणी तर आमदार निवडून नाही आले, परंतु हिंगोली असू द्या, अकोट, मूर्तिजापूर असू द्या, अशा सीट्सवर त्यांनी आपला प्रभाव टाकला आणि चांगल्यापैकी मतदान घेतलं. या लोकसभेला 2024च्या नवनीत राणा बच्चू कडूंच्या जे कार्यकर्ते उभे होते, दिनेश बुप अमरावतीमध्ये, त्यांनी म्हणजेच बच्चू कडूंनी अमरावतीच्या जे बीजेपी कडनं उमेदवार उभ्या होत्या नवनीत राणा यांचा पराभव झाला. अटीतटीची लढत झाली होती. त्यामध्ये 80,000पेक्षा जास्त मतदान दिनेश बुप ह्या प्रहारच्या प्रहारकडनं उभे होते, बच्चू कडूंच्या पार्टीकडनं उभे होते, दिनेश बुप यांनी मतदान घेतले. त्यामुळं नवनीत राणा पडल्या. असे हे शक्तिशाली आपण ज्यांना म्हणू शकतो बच्चू कडू, ही जे तिसरी आघाडी स्थापन करता, याचा इम्पॅक्ट महायुती किंवा महाविकास आघाडी दोन्हीपैकी कोणावर होईल आणि याचा प्रभाव किती पडेल, याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.